आपलं शिकवीन चांगलाच धाडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुलता अधिपतीला समजावण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अधिपती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो. तो म्हणत असतो की देवाला तळणीच्या मोदकांचाच नैवेद्य दाखवला जाईल, कारण ही परंपरा आमच्या आईसाहेबांनी सुरू केली. तर दुर्गी मध्येच म्हणते की अधिपती, पण या घरच्या सूनबाई तर चारुलता मॅडम आहेत ना. आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की ते काही असेल, मात्र आमच्या आईसाहेबांनी जी परंपरा सुरू केली आहे ती परंपरा कोणीही मोडणार नाही. त्यावर चारुलता म्हणते की अधिपती, पण परंपरा या वेळेनुसार बदलायच्याच असतात ना. आणि तितक्यात चारुहास सरसुद्धा त्या ठिकाणी येत अधिपतीला हेच समजवण्याचा प्रयत्न करतात. पण अधिपती चिडून म्हणतो की तुमच्याकडून तर मला दुसरी कोणती वेगळी अपेक्षा नाहीच आहे, मात्र मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, आमच्या आईसाहेबांनी जी परंपरा सुरू केली ती परंपरा कोणीही बदलणार नाही. त्यावेळी अक्षरा आणि चारुलता अधिपतीला समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र दुर्गी आगीमध्ये तेल टाकत असते आणि त्यामुळे अधिपती अजूनच चिडतो. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात, तर दुर्गी त्यांनासुद्धा या सगळ्यात सामील करून घेण्याचा प्रयत्न करते. मात्र आजी म्हणत असतात की मला यामध्ये काही बोलायचं नाही आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तर चारुलता अधिपतीला समजावत असते की खूप वर्षांपासून आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकांचाच नैवेद्य दाखवला जातोय. जरी भुवनेश्वरी यांनी वेगळी प्रथा सुरू केली असली तरी आता आपण पुन्हा उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवू शकतोच ना. आणि सध्याच्या वातावरणामध्ये सगळ्यांच्याच तब्येतीसाठी उकडीचे मोदक चांगले आहेत. मात्र अधिपती काही समजून घ्यायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की काल तर तुम्ही शाळेचं नाव बदलण्याचा विचार केला आणि आज तर काय आमच्या आईसाहेबांनी जी प्रथा परंपरा सुरू केली ती बदलण्याचा प्रयत्न करताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या आईसाहेबांनी जे काही ठरवून दिले ते जर तुम्ही बदलण्याचा प्रयत्न कराल ना, तर प्रत्येक वेळी मी तुमच्या विरोधात उभा असेल. आणि त्याचं असं बोलणं ऐकून चारुलताला खूप वाईट वाटतं. अक्षरा अधिपतीला समजवण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी चारुलताच म्हणते की अक्षरा, काही हरकत नाही, जर त्याची इच्छा असेल ना की तळणीचे मोदक करावेत तर मी नक्की करेल आणि त्याचंच नैवेद्य गणपतीला दाखवला जाईल. आणि तिचं ते बोलणं ऐकून अधिपती लगेच तेथून निघून जातो. पण त्याच्याशा वागण्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर दुसरीकडे ती चंची रमेशला भेटण्यासाठी गेलेली असते. रमेश तिला विचारत असतो की तुमच्या डोक्यात काही येतंय की नाही, नेमकं कसं संपवायचं आपण त्या अधिपतीला. त्यावर चंची म्हणते की आपल्याकडे 2 संधी आहेत. पहिली संधी म्हणजे फॅक्टरीमधील महाआरतीचा सोहळा आणि दुसरी म्हणजे विसर्जनाची मिरवणूक. या दोन्हीही दिवशी आपण अधिपतीला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि ते ऐकून तो रमेशही विचारात पडतो. तर दुसरीकडे चारुहास, चारुलता आणि अक्षरा बोलत असतात. अधिपती जे काही वागलेला असतो त्यामुळे चारुहास सर खूप चिडलेले असतात. ते म्हणत असतात की ती भुवनेश्वरी तर हे घर सोडून गेली, मात्र तिचे विचार काही या घरातून जात नाही आहे. ते आपल्या मुलाच्या मानगुटीवर भूतासारखे बसले आहेत. त्यावेळी अक्षरा म्हणते की बाबा, तुम्हाला का कळत नाही आहे की अधिपती का चिडतायत ते. मात्र चारुहास सर अक्षराचं सुद्धा ऐकून घ्यायला तयार नसतात. ते म्हणत असतात की अक्षरा, आता तू प्लीज असं बोलू नको की आपण त्या भुवनेश्वरीला पुन्हा घरात आणायला हवं. तर अक्षरा म्हणते की बाबा, मला माफ करा, पण जोपर्यंत मॅडम पुन्हा घरात येत नाहीत ना तोपर्यंत अधिपती शांत होणार नाहीत. आणि मग त्यानंतर ती चारुलताला सांगते की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आई, पण मी अधिपतींसोबत बोलते. आणि मग ती अधिपतीसोबत बोलायला जाते. मात्र अधिपती म्हणत असतो की तुम्ही त्या चारुलता मॅडमचं काही वकीलपत्र घेतलं आहे का, आणि प्लीज त्यांच्यामुळे आपल्यात भांडणं नको. त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, मी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे आणि मी तुमच्याशी भांडणही करत नाही आहे, पण तुम्ही कसं बोललात त्यांच्याशी, त्यांना किती वाईट वाटलं असेल. मात्र अधिपती काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की जर त्यांनी आमच्या आईसाहेबांनी घालून दिलेल्या गोष्टी मोडण्याचा प्रयत्न केला ना तर आम्ही असेच वागणार. त्यांना समजावून सांगा की आमच्या आईसाहेबांनी जे काही ठरवून दिले तसंच वागायचं, त्यात बदल करण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्यावर अक्षरा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण अधिपती ऐकूनच घेत नाही. तर दुसरीकडे चारुहास सर आणि चारुलता यांचंही बोलणं सुरूच असतं. चारुहास सर म्हणत असतात
की खरं तर ना माझीच चूक आहे. मी त्या भुवनेश्वरीला घरात आणायलाच नको होतं. आता त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. तर चारुलता म्हणत असते की खरं तर भुवनेश्वरीची यात काही चूक नाही आहे. मला तर असं वाटते की माझीच चूक झाली. मी या घरात पुन्हा आले. माझ्यामुळे या घरातील वातावरण दूषित झालं. आणि ते ऐकून चारू आज सरांना धक्काच बसतो. ते म्हणतात की चारू तू प्लीज असं बोलू नको. अगं तुझ्या येण्यामुळे या घराला सुख शांती मिळाली आहे. मात्र चारुलता म्हणत असते की असं तुम्हाला वाटतं पण बाकीच्यांचं काय? तर चारू सर म्हणतात की कोण बाकीचे? ती दुर्गी आणि ती चंची तर त्या भुवनेश्वरीच्या काळ्या सावल्या आहेत. आणि आईंचं म्हणशील तर त्या खरंच मनाने खूप चांगल्या आहेत. तर चारुलता म्हणते पण आपल्या अधिपतीचं काय? मला तर असं वाटते की मी त्याच्या जवळ जाण्याचा जितका प्रयत्न करते ना तितकाच तो माझ्यापासून दूर जात आहे. त्यामुळे मी एक आता निर्णय घेतला आहे. आणि मग ती चारू आज सरांसमोर हात जोडून म्हणते की प्लीज मला आता या घरातून निघून जाऊ द्या. तर दुसरीकडे रमेश त्या चंचीला विचारत असतो की नेमकं काय करायचं आहे आपण? तर चंची म्हणते की दहीहंडीच्या दिवशी जे घडलं ते आता विसर्जनाच्या दिवशी किंवा महाआरतीच्या दिवशी घडणार नाही. कारण तिथे खूप गर्दी असेल, कोणीही कोणाकडे बघणार नाही, कोणाचं कोणाकडे लक्षही नसेल. आणि तीच संधी आपण साधायची आणि अधिपतीचा खेळ संपवायचा. आणि मग ती तिचा सगळा प्लॅन त्या रमेशला सांगते. त्यामुळे तो सुद्धा खुश होतो. तर दुसरीकडे चारुलताचा निर्णय ऐकून चारू आज सरांना धक्काच बसतो. ते म्हणत असतात की अगं चारू हे घर आपलं आहे, हा मुलगा आपला आहे. तू प्लीज हे घर सोडून कुठेही जाऊ नको. जर तू या घरातून निघून गेली तर माझं काय होईल, या घराचं काय होईल? मात्र चारुलता म्हणत असते की मला असं वाटलं होतं की जर मी परत आले तर या घरामध्ये पुन्हा आनंद येईल. मात्र इथे काहीतरी वेगळंच घडतंय. अधिपती माझ्यापासून दुरावतच चालला आहे. आणि जर तो माझ्यापासून कायमचा दूर झाला ना तर मी ते सहन नाही करू शकणार. मात्र चारू सर म्हणत असतात की तुझा चमत्कारांवर विश्वास आहे ना, मग नक्की एखादा चमत्कार घडेल आणि अधिपती तुझा आई म्हणून नक्की स्वीकार करेल. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला म्हणत असतो की आईसाहेब घरात नसल्यामुळे मला घरातसुद्धा थांबावं वाटत नाही. आणि त्यामुळे अक्षरा नाराज होत म्हणते म्हणजे आम्ही तुमच्यासाठी कोणीच नाही आहे का? तर अधिपती म्हणतो की तसं नाही आहे मास्तरीनबाई, तुम्ही इथे आहात म्हणून तर मी घरी परत येतोय ना. नाहीतर जोपर्यंत आईसाहेब भेटल्या नसत्या तोपर्यंत मी या घरात पाऊलच ठेवलं नसतं. आणि त्यावेळी अक्षरा पुन्हा एकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की तुमच्या आणि भुवनेश्वरी मॅडमच्या नात्याचा मी आदर करते. पण मला असं वाटतं की तुम्ही जसा मॅडमचा विचार करता ना तसाच तुम्ही चारुलता मॅडमचा सुद्धा विचार करावा. पण अधिपती ऐकतच नाही. तर अक्षरा म्हणत असते की आधी आपल्यासुद्धा नात्यामध्ये दुरावा होता. पण जसजसं मी तुम्हाला ओळखू लागले तसतशी मी नकळत तुमच्या जवळ आले. असंच कदाचित तुमच्या आणि आईंच्या नात्याच्या बाबतीतही होईल. तुम्ही प्लीज थोडा संयम ठेवा, त्यांना वेळ द्या. मात्र अधिपती म्हणतो की जर त्या आमच्या आईसाहेबांची जागा घेण्याचा प्रयत्न करणार असतील ना तर आम्ही त्यांचा आई म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही हे मान्य केलं की त्यांनी आम्हाला जन्म दिला आहे. पण यापुढे आमच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू नका. आणि अधिपतीचं असं वागणं बघून अक्षराला खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.